गाईस, नवीन हेडफोन आलेले आहेत बोटचे. बघूयात आता अनबॉक्सिंग करून. परफेक्ट एग्जाम्पल ऑफ गरम करने जाता हो कांड हो जाता है. डाक शांततेत जाऊन सीझर आणतो. माझ्यात पण किती मस्ती. कैची जाऊन आणलेली आहे गाईस फायनली. सो आता जेन्युइनली अनबॉक्सिंग करूयात. आल्या आल्या कान चुसतोय भाऊला. का बरं बोलायची बटचक्री तुला? बघायची अशीच अशीच खराब झाली मग. बहुत पैसा है अपने पास. बहुत पैसा नहीं है अपने पास, 1 रुपया नहीं अभी. सारा पैसा पतंग में फूक दिया हमने. अरे हा गाईस, तुम्हाला सांगायचं राहिलं की आपण मीन्स मी दोघांनी अजून पतंग आणायचे. आपल्याला अर्धे पतंग आणून उद्या ठेवलेले आणणार. आहे. हां, उद्या आणणार आहे. सो ह्या ब्लॉगला आपण नाही 2 ब्लॉग बनवू आपण. नाही तर शक्यता तर ह्याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू. आणि भाऊला कायच सुचतं आहे काय माहिती. भाऊला चक्री जड करायची. का बरं करायची? काढायची आहे काय? रस्ट झालेले, नाही, मराठीमध्ये बोल. गंज लागलेला खूप सगळा, तर गंज काढायचा. मराठी बोलायचं. मराठी माणूस आहेस ना. मराठी बोलणं शिक. तुम्हाला मला दाखवायचं होतं की आपण पतंग आणलेले आहेत. हां, तर गाईज आपण कुठं होतो, तुम्हाला पतंग दाखवत होतो. सो एवढे पतंग सध्या आणलेले आहेत. आपण अजून आणायचे. आपण उद्या आणू बाकीचे. एवढे पॉसिबल नव्हते मला एकट्याला आणायला. हा त्याच्या घरी होता सो नाही झालं. बघ किती काळजी घेतोय बिचारा चक्रीची. ते ॲसेट हा का बरं नाही घेते? हा ठेव ना खाली. हा ठेव खाली. नाही, त्याला याची कंपनी जॉईन करून उडवू आपण असं एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये. यश, जाहिलियत की भी हद होती है. इट्स इंडियन जुगाड. इंडियन जुगाड. हे बघा, गंज बघा किती काढलाय मुलाने. मी असं घुसतो मग. अभ्यासाला जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं. आणि आय होप तुम्हाला हा छोटूसा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कमेंट पण करा. जर काही चुकी झाली असेल माझ्याकडून तर माफ करा. तोपर्यंत बाय बाय, बी सेफ, टाटा.